बोलते. ज्ञान नाही, ज्ञान नाही, विद्या नाही, बुद्धी असूनही चालत नाही. ज्ञान नाही, विद्या नाही, बुद्धी असूनही चालत नाही. त्यास मानव म्हणावे का? हो हो, मी सावित्री, खंडोजी नेसेंची मुलगी, ज्योतिरावांची पत्नी आणि आई वडिलांची लाडकी. मी 9 वर्षाची झाली आणि फुले घराण्यात आली. फुले घराण्यात आली आणि माझ्या शिक्षणाचा श्री गणेशा झाला. माझे धनी म्हणजे मी ज्यांना शेठजी म्हणायचे त्यांनी मला शिकवायला सुरुवात केली. माझा हात थरथर थरथर कापत होता. या थरथरणाऱ्या हाताला शेठजींनीच आधार दिला. या थरथरणाऱ्या हाताला शेठजींनी पकडलं आणि पाटीवर लिहायला सुरुवात केली. या थरथरणाऱ्या हाताला शेठजींनी पकडलं. हा शेठजींनी कधीच सोडला नाही बघा. मी पहिला शब्द शिकली तो शेठजी. शेठजींनी मला शिकवलं, लिहायला शिकवलं, वाचायला शिकवलं. शाळेत तर कधी झाडाखाली नेऊन शिकवलं. शेवटी शेठजींची सव शिकलीच. लिहायला शिकली, वाचायला शिकली. शेठजींसारखी बुकं वाचायला शिकली. शेठजींचा अख्खाच मोठा विचार करायला शिकली. माय शिकली म्हणून लोक बारावर आटे भरत होती. माय शिकली म्हणून लोक माझं नाव ठेवत होती. दिवस उगवला 1848ला पुण्यात विड्यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा काढली. पण पुणे हादरली. अनर्थ झाला, अनर्थ झाला अशी आरडाओरडा करू लागली. पण शेठजी घरोघर जाऊन पोरांना घोडा करत होती. त्यांच्या मायबापांना समजावत होती. पण अक्षराच्या आड्यावर ते नवऱ्याच्या जेवणात जाऊन पडत होत्या असं म्हणणाऱ्या त्या सनातनी लोकांनाही पटणाऱ्यातलं नव्हतं. शिक्षकांना वाईट टाकण्याची धमकी दिली होती. आमच्या विरोधात वेगवेगळे डाव रचत होते. मग शाळेत शिक्षकच नसल्या शरद चालायच्या कशा? शेठजी विचारात पडले. मी म्हणलो, अहो कसला विचार करताय? मी हाय नवा, तुम्ही नका काळजी करू. मी शिकवीन पोरांना शाळेत. मी मन घट्ट केलं आणि टाकलं पहिलं पाव. तुम्हाला सांगू का, मी रस्त्यानं जाताना टकामका बघायची. काय काय बोलायची. ओय बाई, कुठं चालली? ज्योतिबा फुलेची बायको ना तू? अशी तुरु 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 कुठं चालली म्हणायची. अशी माणसं मागून बोलत होती, चालत होती आणि माझी पावलं शाळेच्या दिशेनं पडत होती. मी शाळेत गेल्यावर पोरींचा चेहरा बघून मला हिंमत आली. मी पोरींना शिकवायला सुरुवात केली. पोरी पाटीवर पेन्सिलने लिहित होत्या, जणू त्या स्त्री जातीचं भवितव्य लिहत होत्या. मी मनात म्हटलं, आज हा पोरी शिकतील, आज हा पोरी शिकतील, पुढं एवढं मोठं काम करतील, पुढं एवढं मोठं काम करतील की समाजात स्त्री जातीचा दर्जा वाढवतील बघा. तुम्हाला सांगू का, मी शाळेत जाताना कोणी माझ्यावर दगड फेकायचं, कोणी चिखल फेकायचं, कोणी टोमणे मारायचं, तर कोणी खिदी हसायचं. तेव्हा माझा हात पटकन पकडायला लागलं आणि म्हणलं, बाई जर पुढे जात असेल ना तर माणसं तिला अशीच माघारी करतात. एक दिवस एक माणूस माझ्या पुढे येतो आणि म्हणतो कसा, मागं फिरायचं, मागं फिरायचं. बाईला एवढा ढिप्पणा बरा नवं, मागं फिरायचं. मी मनात म्हटलं, का रे भावांनो, तुमचं सर्व काही बाईच्या अब्रुजावरच येऊन थांबतं का? असा उचलला हात आणि ते त्याच्या घोबाडी. तेव्हापासून माझं सर्व घर बचत बसला. छोटे दिवस मागून दिवस गेले. अंधारात एवढा उजेड आला. 4 वर्षात आमच्या 18 शाळा झाल्यात बाबा. आणि त्या जगाला सुद्धा कुठं बाळाच्या प्रतिबंधगृहाचे का, सनातनाचा विरोध, अनाथ आश्रमाचे का, बाईला घरातून बाहेर का पडू देणे, सर्वांवर आम्ही विरोध केला. आनंद होता तर फक्त आयाबाई शिकत होतो त्याचा. म्हणून म्हणते, विद्येविना माती गेली, मती विना निधी